कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानं हे नाट्यगृह जळून खाक झालंय। या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात निधी दिलेला होता आणि तो खर्चही झालेला होता। याबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केलेली होती। प्रत्यक्षात झालेला खर्च दाखवण्याची मागणीही केली होती। सर्वपक्षीय कृती समितीनं प्रत्यक्ष जाग्यावर पंचनामा करण्याची मागणी लावून धरली होती। या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाला आग लागण्याचा प्रकार संशयास्पद आहे। त्यामुळे या आगीची केवळ अपघात म्हणून नोंद न करता याबाबत गुन्हा नोंद होऊन फॉरेन्सिक तपास करावा अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचा मेल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना पाठवण्यात आलाय अशी माहिती प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिली आहे। यामध्ये अनेक कलाकार होऊन गेले। काल मात्र एक शंकास्पद अशी गोष्ट आली की 2023 मध्ये या सभागृहाची जी नाट्यगृहाची जी काही खर्च करण्यात आला होता तो 10 कोटीचा खर्च केला होता। यासाठी कोल्हापुरातले सर्वपक्षीय नेते त्यांना विचारायला गेले होते। याला आज 1 वर्षाचा कालावधी झाला। आज अखेर कोणत्याही परिस्थितीत ऑडिट झालेलं नाही। आमची अशी मागणी आहे की हे नेमकं कसं घडलं। मगाशीच MSCBनं रिपोर्ट दिला की ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली नाही। ही आग लावली कोणी, लावली का लागली याचा तपास करणं आवश्यक आहे। आणि हा तपास करायचा असेल तर पुन्हा पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरच ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या आहेत ह्या तपासण्या सुरू होतील आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर येईल। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीतील गुन्ह्याचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याबाबत गुन्हा नोंद करून फॉरेन्सिक तपासणी झाल्याशिवाय या ठिकाणी कोणताही बदल करू नये, तसंच या ठिकाणच्या कोणत्याही वस्तू हलवू नयेत अशी मागणीही दिलीप देसाई यांनी केली आहे।